मला आठवतं आहे की ज्या काळात मी तरुणांच्यात काम करत होतो, याच्याच वयाचं होतो, त्यावेळेला आबासाहेब निंबाळकरांच्या बरोबर या तालुक्यामध्ये दुष्काळी कामं बघायला मी आलो होतो. त्यावेळीची स्थिती आणि आजची स्थिती याच्यात फरक पडला आहे. परिस्थिती बदलची, पण तेवढ्या समाधान नाही, यापेक्षा अधिक काम केलं पाहिजे. आणि ते करायचं असेल तर कष्ट करणारा, तुमच्या प्रश्नाची आस्था ठेवणारा हा प्रतिनिधी तुमच्यासाठी हवा आहे. आणि त्यासाठी आज विविध निवड आम्ही सगळ्यांनी केली. तुम्हा सगळ्यांच्या मताचा पाठिंबा त्यांच्या मागे उभी करा. मी तुम्हाला खात्री देतो की तुम्हा सगळ्यांचं जीवन बदलण्याच्यासाठी जे जे करावं लागेल तो करण्याच्यासाठी हा प्रतिनिधी अजिबात मागे राहणार नाही, ही खात्री या ठिकाणी देतो. आणखी एका गोष्टीची गोष्ट सांगायची. त्याचं वय लहान आहे तुम्हाला सांगते. त्याच्या आमदारकीची पहिली टर्म आहे आणि दुसऱ्या टर्मसाठी तुमची मतं मागतो. 1967 साली मी पहिल्यांदा आमदार झालो. माझं वय 27 होतं. पहिले 5 वर्ष मी आमदारच होतो, मला काही फळ नव्हतं. आता या पहिल्या 5 वर्षात रोहित काही फळ नव्हतं, आमदारच होतो. मला स्वतःला पहिले 5 वर्ष नुसतं आमदार, दुसऱ्या वर्षी राज्यमंत्री, तिसऱ्या वर्षी मंत्री, चौथ्या वर्षी मुख्यमंत्री, नंतर देशाचं प्रधानमंत्री, ही सगळी पदं मला पहिल्या वर्षी मिळाली नाहीत. दुसऱ्या वर्षीपासून ही पदं माझ्या गळ्यात पडली. आता यांचं पहिलं वर्ष संपलं. आता दुसरं वर्ष तुमच्या हातात आहे आणि दुसरं वर्ष तुमच्या हातात आहे. तुम्ही योग्य हाताळलं तर त्या दुसऱ्या वर्षात काय करायचं हे माझ्या हातात आहे. आणि त्यामुळे त्या रस्त्याने जायचं असेल तर असे या तालुक्याचं नाव लौकिक वाढवण्याच्यासाठी तुम्ही जागरूक राहा. कुणी काही सांगत असेल त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. हे यश महाराष्ट्राला शक्ती देणारं, नव्या पिढीचं कर्तृत्व दाखवणारं हे असेल. आणि या दोन्ही तालुक्यांचं नाव लौकिक समोर राज्यात होईल ही खात्री या ठिकाणी देतो. आणि पुढच्या 2 सभा आणि आजचा शेवटचा दिवस, त्यामुळे अधिक न बोलता मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय भारत.